वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा। पंढरीनाथ महाराज की जय। नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदयेन च मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नरदः। अखिल भारतीय कीर्तन प्रसारक मंडळ इंदौर, दत्त भजन मंडळ जबलपूर आणि दत्त माऊली अण्णा महाराज संस्थान इंदौर यांच्या संयुक्त विद्यमानाने चैतन्य वाहिनी नावाची लोकप्रिय मध्य भारतातली श्रृंखला अशा सर्व मान्यवरांच्या सोबत आम्ही आता कीर्तन महोत्सवाचं उद्घाटन करायला जात आहोत। याची सुद्धा एक फार छान प्रचिती कशी आली ती तुमच्या सगळ्यांबद्दल सांगावी सगळ्यांसमोर अशी माझी इच्छा झाली। सहज मी काही कामानी परमपूज्य अण्णा महाराजांकडे गेलो असताना त्यांनी माझ्या डोक्यात ही संकल्पना टाकली की आपल्याला युवा कीर्तनकार स्पर्धा किंवा महोत्सव घ्यायची इच्छा आहे। म्हटलं ठीक आहे आणि मी त्याला आता मूर्तरूप द्यायला सुरुवात केली। आता पहिला प्रश्न असा होता की सध्या कोरोनाच्या काळामध्ये ऑनलाईनच कोणी घरी बसून कीर्तन ऐकू शकतील। मग जसं म्हणतात ना, सत्य संकल्पाचा दाता नारायण तो कसा येत जातो त्याची तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो की माझे स्नेही विश्वास पाटणकर जबलपूर अत्यंत उत्साही कार्यकर्ता आणि त्यांना मी ही आपली संकल्पना सांगितली अण्णा महाराजांची आणि त्यांनी याच्यासाठी चैतन्य वाहिनीला हा उपक्रम राबवायची अनुमती दिली। म्हणून सर्वात प्रथम त्यांचे अभिनंदन। आणि संयोग असा झाला की नंतर अण्णा महाराजांनी 15 ते 25 वर्षाच्या युवा कीर्तनकारांची स्पर्धा आणि त्यासाठी 5,000 प्रथम पुरस्कार, 3,000 द्वितीय पुरस्कार, 2,000 तृतीय पुरस्कार आणि 1,000 सर्वात कमी ज्याचं वय असेल त्याला प्रोत्साहन पुरस्कार असं जाहीर केलं। मग मी कीर्तन प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा आमच्या उत्तमाताई भट, सचिव भावना सलकडे यांना विनंती केली आणि सर्वांनी मिळून येत्या 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर आम्हाला कीर्तनाच्या प्रचार प्रसाराचा एक खूप चांगला अवसर मिळाला। आता ही संकल्पना सुमित्राताई महाजन यांना सांगितली गेली आणि कीर्तनकार म्हटला आणि युवा म्हटल्यावर आजकाल प्रत्येकाची अशी इच्छा असते की आपल्या परंपरा, आपले सगळे उत्तम ज्या काही आमच्या विधिविधान, विचारशैली, आचारशैली ती खऱ्या अर्थाने मुलांपर्यंत पोहोचावी अशी प्रत्येकाची इच्छा आहे आणि ती आशा बाळगून आम्ही हा महोत्सव प्रारंभ करत आहोत। संध्याकाळी 6 ते 8च्या मध्ये कधी 1 कधी 2 असे कीर्तन आपल्याला ऐकायला मिळणार आहे। विशेष सांगायचे म्हणजे 22 मुलांनी आम्हाला आपल्या प्रविष्ट्या पाठवल्या। शेवटी आम्हाला त्यांना नाही म्हणावं लागलं की आता आमच्याकडे जागा नाहीये आणि खूप आनंदाची गोष्ट अशी झाली की यासाठी आम्ही आर्थिक पाठबळ म्हणून 500 रुपयाचे 2 आम्ही मराठी व्यवसायी घेतले। एक मराठी व्यवसायी उद्घाटन करेल आणि आपल्या मराठी व्यवसायाबद्दल सांगेल आजच्या भाषेमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट, आणि दुसरा मराठी व्यवसायी आरती करेल आणि आपल्या व्यवसायाबद्दल सांगेल। आणि कीर्तनाच्या दोन्हीकडे प्रचार प्रसारासाठी आम्ही ही योजना प्रारंभ केली। सुमित्राताई महाजनने याचं उद्घाटन केलं आणि आता मी या सगळ्या सोहळ्याला तुम्हाला महोत्सवाचं रूप जे आलंय आम्हाला 2 त्याच्यातल्या त्यात अजमेरचा एक मुलगा आहे, तोही उत्तम कीर्तन करतोय। एक राधिका फडणवीस जबलपूरची आहे, ब्रहन्न महाराष्ट्र मंडळातून हे दोघांचं नाव उल्लेखनीय आहे। आणि त्याशिवाय बुरसे बुवांचे शिष्य, विवेक बुवा गोखल्यांचे शिष्य, अप्पामार्जनी बुवाचे शिष्य असे सगळे आम्ही शिष्यांना घेऊन हा कार्यक्रम आखलाय। या कार्यक्रमाचे निर्णायक परमपूज्य अप्पा महाराज, त्यांना अप्पा मार्जने म्हणतात,
उत्तम कीर्तनकार, वयस्क कीर्तनकार आणि अनुभवी प्रशिक्षण म्हणून मला लावले. दुसरा युवा कीर्तनकार जो स्वतः आत्ताच युवा आहे आणि मी त्याचं कीर्तन शंकराचार्यांच्या समोर खूप लहानपणी ऐकलंय. त्याचं नाव विवेक बुवा गोखले. सध्या उत्तम कीर्तनकार म्हणून त्याची ख्याती आहे. ते आम्हाला परीक्षा घे. आणि तिसरा मध्य प्रांतातून मी अभय मांडके. असे आम्ही 3 परीक्षक मिळून निर्णय घेणार आहोत. आपण सर्वांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, अधिकाधिक लोकांपर्यंत ह्या योजना पोहोचाव्या म्हणून आपणास विनंती. आता मी भावना सालकडेला विनंती करतो की त्यांनी यथोचित त्याचं प्रस्तावना मांडावी. नमस्कार. नमस्कार. सर्व श्रोत्यांचे ऑनलाईन युवा कीर्तन स्पर्धा महोत्सवामध्ये मनपूर्वक स्वागत. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, असे म्हणत कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानाचा दीप लावून त्या उजेडामध्ये सर्व समाज उजाळून निघाला पाहिजे, हेच ध्येय समोर ठेवून कितीतरी वर्षापासून ही धर्म पताका अनेक संत कीर्तनकार आपल्या खांद्यावर घेऊन चालत आहे. पूर्वापार चालत आलेली ही परंपरा इतक्या वर्षानंतरही तेच समाज प्रबोधनाचे काम अव्याहतपणे करते आहे. प्रत्येक समाजाची आणि राष्ट्राची यशस्वीता ही त्या त्या समाजाच्या सांस्कृतिक सभ्यतेवर अवलंबून असते आणि म्हणूनच कीर्तनाकडे नवीन पिढीने वळणे हे महत्त्वाचे आहे. त्यासाठी अखिल भारतीय कीर्तन प्रसारक मंडळ इंदूर आणि श्री दत्त मंदिर जबलपूर ह्यांचा हा एक प्रयत्न, ऑनलाईन युवा कीर्तन स्पर्धा महोत्सव. परमपूज्य श्री अण्णा महाराज यांच्या प्रेरणेने साकारलेला कार्यक्रम. 15 स्पर्धकांना घेऊन ही स्पर्धा संपन्न करायची होती, पण या स्पर्धेला इतका प्रतिसाद मिळाला की आता 20 स्पर्धकांना घेऊन हा कार्यक्रम संपन्न होत आहे. या अनोख्या स्पर्धेचे निर्णायक आहे प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. न. ची अप्पा मार्जने बुवा. आपण गेली कित्येक वर्ष कीर्तनकार प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन करीत आहे. अनेक पुरस्कारांनी गौरवान्वित ज्येष्ठ कीर्तनकार. त्याचबरोबर ही परंपरा नव्या पिढीमध्ये रुजावी म्हणून सतत प्रयत्नशील राहून कीर्तन शिबिरांचे आयोजन करतात. आजच्या या कार्यक्रमाच्या आपल्या विशेष पाहुणे आहे आदरणीय सुमित्राताई महाजन. 1989 सालापासून इंदूर मतदारसंघातून सलग 8 वेळा निवडून आलेल्या आदरणीय सुमित्राताई महाजन, पूर्व सांसद आणि पूर्व लोकसभा स्पीकर यांचे या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आदरणीय सुमित्राताई महाजन, इंदूरच्या प्रत्येक मराठी संस्था मराठी कार्यक्रमांना आपली उपस्थिती असते, आपलं मार्गदर्शन असतं. अशा आदरणीय सुमित्राताई महाजन यांचे अखिल भारतीय कीर्तन प्रसारक मंडळ इंदूर आणि श्री दत्त मंदिर जबलपूर यांच्यातर्फे पुष्पगुच्छ देऊन आम्ही स्वागत करतो. धन्यवाद. आदरणीय सुमित्राताईंना मी आग्रह करते की त्यांनी दीप प्रज्वलन करून या स्पर्धेची सुरुवात करावी. नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदयेन च मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नरदः. अधिक मास युवा कीर्तन महोत्सवाचा आज प्रारंभ होत आहे. आमच्या इंदोरच्या लोकप्रिय पूर्व लोकसभा स्पीकर आणि स्वतः उत्तम कीर्तनकार, प्रवचनकार आणि कीर्तनावर प्रेम करणाऱ्या अशा सुमित्राताई महाजन यांनी आज या कार्यक्रमाचा उद्घाटन केलंय. त्यामुळे मी त्यांना धन्यवाद देतो. नमस्कार. आता मी आमच्या ताईंना विनंती करतो की त्यांनी आशीर्वाद स्वरूप 2 शब्द बोलावे.
मंडळातर्फे खूप एक चांगला उपक्रम आज सुरू केला जातोय. अधिक मास तर आहेच आणि म्हणून या अधिक मासामध्ये असं आहे की जितकं जास्तीत जास्त तुम्ही देवाची आळवणी कराल, देवाला आठवाल, ते चांगलंच मानलं जातं. आणि कीर्तन ही सुद्धा एक प्रकारची देवाची आळवणी, परंतु सामूहिक रीतीने केलेली आळवणी आहे ती. देवाला आळवायचं पण सगळ्यांना बरोबर घेऊन, सगळ्यांनी एकाच रंगामध्ये रंगून एक प्रकारे देवाचं भजन करायचं, आळवायचं, आठवायचं. ह्यालाच मी कीर्तन म्हणेन. आणि असा हा कीर्तन प्रसंग आज इथे सुरू होतोय. आणि युवा कीर्तनकार खरोखरच हे फार एक जरुरी गोष्ट आहे. कारण आपला जो तरुण समाज आहे, जो खरं पुढे आपलं राष्ट्र घडवणार आहे, अशा या तरुण समाजाला सुद्धा आपल्या सगळ्या परंपरा, आपल्या पद्धती हे जाणून घ्यायला तर पाहिजेतच, पण त्यांनीच त्या पुढे न्यायच्या. आणि म्हणून ही जी कीर्तनाची एक परंपरा आहे, ज्या योगे अत्यंत मधुरपणे देवाला आठवलं जातं, आळवलं जातं. आणि त्या पद्धतीने आज हा कीर्तनाचा येथे तरुण लोकांची एक स्पर्धा, एक प्रकारची म्हणायला स्पर्धा आहे, पण निदान तरुणांनी भाग घेऊन तरुणांनी ही कीर्तन परंपरा, नारदीय कीर्तन परंपरा पुढे न्यावी, ह्या उत्साहाने, अभय मांडकेनी आणि त्याच्या सगळ्या सहयोगाने हा जो उपक्रम सुरू केला, मी त्याला खूप खूप शुभेच्छा देते, शुभकामना देते. आणि याच्यात सुद्धा लॉकडाऊनमध्ये जे एक प्रकारे झालं होतं की हताशा पुढे आली होती, काय करायचं, पुढे कसं होणार. ज्यांचे छोटे छोटे व्यवसाय आहेत त्यांना चिंता होती, कुणाची जर प्रायव्हेट नोकरी असेल त्याला चिंता होती की पुढे माझी नोकरी काय मिळेल की नाही, अनेक गोष्टी होत्या. आणि म्हणून घराघरात अनेक गृहिणींनी अनेक उपक्रम सुरू केले. आणि ते छोटे छोटे उपक्रम करून तसे अर्थातच नेहमी गृहिणी घराला हातभार लावतच असते, पण आणखी एक प्रकारे समर्थपणे पुढे येण्यासाठी म्हणून जे हातभार लावले जातात ते आणि नवीन काहीतरी उपक्रम सुरू केले जातात ते, त्या ह्याच्यासाठी सुद्धा अभयनी जे 7-8-10 जणांना ते आता तुम्हाला सांगतीलच गोळा केले आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचा सुद्धा याच्या योगे एक जो प्रयत्न केला जातोय त्याचं सुद्धा मी अभिनंदन करते. धन्यवाद. नमस्कार, मी दीपाली दुरापे तोपखानेवाले. मी शाळेमध्ये शिक्षिका असून माझा हा डेकोरेटिव्ह आयटम्सचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय मी गेल्या वर्षी माझ्या पतीच्या निधनानंतर स्वतःला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्याकरता सुरू केला. असं म्हणतात, हिम्मते मर्दा तो मदते खुदा. तर मी जेव्हा पुढे वाढण्याचा प्रयत्न केला तर देवानी मला भरभरून साथ दिला. लोकांचा मला खूप चांगला प्रतिसाद मिळाला, खूप प्रोत्साहन मिळालं आणि या व्यवसायामुळे मी खूप आनंदात आहे. आजकाल व्यस्ततेमुळे घरच्या स्त्रियांना रांगोळ्या काढायला वेळ नसतो, घराच्या सजावटीकरता अशा वस्तू हव्या असतात की ज्या शॉर्ट आणि स्वीट्समध्ये पटकन अवेलेबल किंवा अरेंज करता येत. तर या सगळ्या ज्या वस्तू आहेत या सगळ्या आपल्या आवश्यकतांना पूर्ण करणाऱ्या आहेत. ही ताट रांगोळी आहे, ही ऍक्च्युली वुडन आहे आणि ह्याला आपण ताट रांगोळी म्हणूनही यूज करू शकतो आणि ह्याला गणपतीच्या दिवसात किंवा पूजेला, सत्यनारायणाच्या पूजेमध्ये मागे जर ते लावलं तर ही मेहराब म्हणून सुद्धा उपयोगाला येईल. त्यासोबत अधिक मास येत आहे. अधिक मासाला लेकीला, जावयाला वाण देण्याकरता ही कॅन्डलवाली रांगोळी उपलब्ध आहे, जी तुमच्या लेकीला दिवाळीच्या वेळेस सुद्धा कामास येईल. त्यासोबत शुभलाभचे प्रकार आहेत, रांगोळ्या आहेत. आजकाल पावसाचा काही भरोसा नाहीये, कधी पण पाऊस येतो. तर या रांगोळ्या जर का तुम्ही मांडल्या तर या तुमच्या रांगोळ्या पाण्याने सुद्धा पुसल्या नाही जाणार. हे हँगिंग आहे, हे तुम्ही पूजेच्या ठिकाणी, दाराला, खिडकीला, विंडोला कुठेही जर का लावलं तर तुमच्या घराला चार चांद शोभाला तुमच्या फार सुंदर दिसतील. तर माझं हे सगळ्यांना एक नम्र निवेदन होतं की या सगळ्या वस्तूंना आपण चांगला प्रतिसाद द्यावा आणि प्रतिसाद देऊन पुढे वाढवावं, कारण या सगळ्या वस्तू या सगळ्यांच्याच घरामध्ये उपयोग होणाऱ्या आहेत. तर ह्याच्याकरता चांगला विचार करावा. आणि माझा मोबाईल नंबर मी सांगत आहे 8319462608. धन्यवाद. या ऑनलाईन स्पर्धेची पहिली स्पर्धक म्हणून आपल्यासमोर येत आहे यवतमाळची कुमारी सई पंचभाई. ही वयाच्या 7व्या वर्षीपासून आपली कीर्तन सेवा देत आहे. आपले गुरु आहे ह भ प नची अप्पा मार्जने बुवा, ह भ प श्री कुबेर बुवा नागपूर
आणि नारद मंदिर येथे आपल्याला ह.भ.प. चारुदत्त आफळे यांचंही मार्गदर्शन मिळालं आहे. तर सईला या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्रीसरस्वत्यै नमः. श्रीगुरुभ्यो नमः. मातृपितृचरणकमलाभ्यां नमः. यदा लम्बोदरं हन्ति सतान् प्रत्यूहसम्भवम् तदा लम्बे दयालम्बम् लम्बोदरपदाम्बुजम्. शारदा शारदाम्बोजवदना वदनाम्बुजे. सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं त्रियात्. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने. कामक्रोध
कीर्तनाच्या अपूर्व रंगाच्या निरूपणाचा भंग आहे. मोकळे मन रसाळ वाणी त्याची गुणी संपन्न. तुकाराम महाराज म्हणतात की तो व्यक्ती सर्वगुण संपन्न होय ज्याचे मन मोकळे व वाणी रसाळ आहे. आजच्या जागतिकीकरणाच्या धावपळीत माणूस मनाचा मोकळेपणा विसरलाय हो. त्याच्याकडे ज्ञान, गुणवत्ता, पैसा अमाप आहे, पण जगण्यासाठीचा मनाचा मोकळेपणा नाही. मोबाईल, कम्प्युटर, इंटरनेट, लक्झरी कार, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, बँकेत लॉकर आहे, परंतु कोणाशी हसून बोलण्यास वेळच नाही हो. त्याच्या गाडीला वेग प्रचंड आहे, पण कुणाला थांबून कसा आहेस हे विचारण्यास वेळ नाही हो. त्याने विटेला वीट जोडून गगनचुंबी इमारती बांधल्यात, मात्र माणसे जोडण्यात अपयशी ठरला. पैशाने श्रीमंत पण मनाने गरीब झाला. मोकळ्या मनाचा अलंकार हरविलेला माणूस गर्दीत असूनही एकटा आहे बरं का. अभ्यासाच्या पाटीवर यशाची अक्षरे लिहिता लिहिता कधी कपाळावर अटी आणि पोटात गाठी निर्माण होतात माहीतच पडत नाही. कष्ट घेतले म्हणून शिष्ट, कार घेतली म्हणून अहंकार आणि कॉफी टी घेतल्याने कपटी असा काय व्यक्ती बनला असेल हो. अशा सगळ्यांनी लक्षात घेतले पाहिजे. एक दिन बिक जाएगा माटी के मोल, जग में रह जाएंगे प्यारे तेरे बोल. मोकळ्या मनाचा अलंकार हरविलेल्या माणसाने लक्षात घेतले पाहिजे. माटी कहे कुमार सू काहे मोहे रोंदे, एक दिन ऐसा आवेगा मैं रोन दूंगी तो है. म्हणून मोकळ्या मनाने जगाला आलिंगन दिले पाहिजे, जगाला आपलंसं केलं पाहिजे. मरण्याआधी जगाला काहीतरी देऊन गेले पाहिजे. मृत्यूच्या गावाला जाण्याआधी जीवनाच्या घरचा पाहुणचार जोऱ्यात घेऊया. काय म्हटले मी? मृत्यूच्या गावाला जाण्याआधी जीवनाच्या घरचा पाहुणचार जोऱ्यात घेऊया. मोकळ्या मनाच्या शालीची ऊब घेऊन नात्यांचा बगीचा फुलवूया. अहो, मन फुलासारखं असतं, पूर्ण फुललेल्या पुष्पात सुंदर पाकळ्या, सुगंध आकर्षित रंग, गोड मकरंद असतो. अहो, मनालाही सद्गुणांच्या पाकळ्या असतात. एक पाकळी आनंदाची, दुसरी पावित्र्याची, तिसरी सुगंधाची, चौथी अविद्येची. अशा अनेक गुणांच्या पाकळ्या एकत्र करून एक मनोरूपी फूल बनतं. या संपूर्ण उमललेल्या फुलाचे पावित्र्य सगळ्यांपर्यंत पोहोचू द्यावा अशीच इच्छा तुकाराम महाराजांची सुद्धा असते. आणि म्हणून ते आपल्या मूळ पद्यात म्हणतात, आणि उत्तर रंगाला सुरुवात करते. मंडळी, उत्तर रंगाला सुरुवात करण्याआधी मी माझ्या साथीदारांची तुम्हाला ओळख करून देते. माझ्या उजव्या हातावर तबल्यावर बसले आहेत सौरभ दादा देवधर आणि माझ्या डाव्या हातावर संवादिनीवर बसले आहे चंद्रकांत दादा राठोड. आता मी उत्तर रंगाला सुरुवात करते. मंडळी, आपण पूर्व रंगात बघितलं की जो व्यक्ती ज्याचे मन मोकळे असतात, वाणी रसाळ असते, तो त्याच्या आयुष्यात नेहमी यश कमवतो, यशस्वी होतो. आणि एकलव्य हे त्याचं एकमात्र उदाहरण आहे. तेव्हा आज त्यांची कथा ऐकूयात. महाभारतातील फार महत्वाचे नसले तरीही लक्षवेधी चरित्र म्हणजे एकलव्य होय. महाभारतात काहीच प्रसंगांमध्ये एकलव्याचा उल्लेख आढळतो, मात्र या उल्लेखांनी समस्त इतिहासाला एकलव्याची दखल घ्यायला भाग पाडले.
अगदी भगवान कृष्ण अर्जुनानंतर जर कोणत्या चरित्राची चर्चा होत असेल तर तो म्हणजे एकलव्य होय. सगळ्यात जास्त दृष्टांत जर कोणाची दिले जात असेल तर तो म्हणजे एकलव्य होय. कोण आहे हा एकलव्य? महाभारत काळात शृंगवेरपूर नावाचे राज्य होते. हे राज्य आजचे प्रयाग, ज्याला आपण अलाहाबाद असे म्हणतो, या दरम्यान पसरले होते. या राज्याचा राजा व्यात्राज हिरण्यधनु होता. हिरण्यधनु आदिवासी लोकांचा राजा होता. तो प्रचंड बलशाली महान योद्धा होता. शृंगवेरपूर ही त्या राज्याची राजधानी होती. शृंगवेरपूर, मथुरा व हस्तिनापूर इत्यादी राज्यांएवढं बलशाली राज्य होतं. निषादराज व्यात्राज हिरण्यधनु व राणी सुलेखा यांना पुत्र प्राप्ती झाली. त्या पुत्राचे नाव अभिज्ञुम्न असे ठेवण्यात आले. बालपणी सगळे त्याला अभय नावाने ओळखायचे. बालपणीच हा अभय अस्त्र-शस्त्र अभ्यासात पारंगत होता. त्याची अभ्यासातली एकाग्रता व एकनिष्ठता बघून त्याच्या गुरुने त्याला एकलव्य असे नाव दिले. मंडळी, यात लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की एकलव्य हा एक राजकुमार होता. साधारण तुमच्या आणि माझ्या समोर असं सादर केलं जातं की एकलव्य हा एक जंगलात राहणारा गरीब मुलगा होता. मात्र हे खोटे आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की एकलव्य अस्त्र-शस्त्र अभ्यासात पारंगत होता. एकलव्य तरुण झाला, त्याचे शिक्षण पूर्ण झाले आणि त्याचा विवाह व्यात्राज हिरण्यधनुच्या मित्राच्या मुलीच्या सोबत झाला, जिचे नाव सुनीता होते. एकलव्याने दरम्यानच्या काळात धनुर्विद्येचे शिक्षण प्राप्त केले होते. मात्र तो या शिक्षणाने आनंदी नव्हता. त्याला पुढील धनुर्विद्येचे शिक्षण प्रसिद्ध गुरु द्रोणाचार्य यांच्यापासून घेण्याचे ठरविले त्याने. मंडळी, आता यात लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की एकलव्य युवा असताना म्हणजे तरुण असताना गुरु द्रोणाचार्यांकडे धनुर्विद्या शिकायला गेला. आणि दुसरी गोष्ट अशी की गुरु द्रोणाचार्यांकडे धनुर्विद्या शिकायला जाण्याआधीच तो धनुर्विद्येबद्दल बरेच काही शिकलेला होता. एकलव्य युवा आहे, त्याचे शरीर पिळदार आहे. महाभारतातील युवक म्हणजे आपल्या येथील 10वी-12वीतील विद्यार्थी होय. एकलव्य 6 फूट उंच, प्रचंड बलशाली महान योद्धा होता. तो वाघासारखा बाणेदार तर हरिणासारखा वेगवान होता. हेल्थ इज वेल्थ हे एकलव्याला चांगलेच माहिती होते. शरीर देवाचे मंदिर आहे, त्या पावित्र्याला राखले पाहिजे म्हणून रोज व्यायाम केला पाहिजे. शरीर आणि मन सुदृढ ठेवले पाहिजे. सामान्य एकलव्य, जगप्रसिद्ध एकलव्य होण्यामागे त्याने त्याच्या शरीरावर घेतलेल्या मेहनतीचा मोठा वाटा आहे. आजही आपल्याला काही यशस्वी माणसे दिसतात जे आपल्या शरीरावर योग्य लक्ष देतात, जसे की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, बाबा रामदेव. अशी अनेक उदाहरणे घेता येईल ज्यांनी व्यायाम केली, योग केली आणि शरीर कमविले. आणि म्हणूनच शरीर हे देवाचं मंदिर आहे, त्याला स्वस्थ ठेवलं पाहिजे. आणि म्हणूनच म्हणतात, देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर.
एकलव्याने गुरु द्रोणाचार्यांकडे धनुर्विद्या शिकण्याची इच्छा आपल्या वडिलांकडे प्रदर्शित केली. राजा हिरण्यधनुला माहिती होते की गुरु द्रोणाचार्य फक्त ब्राह्मण आणि क्षत्रिय विद्यार्थ्यांना धनुर्विद्या शिकवतात. त्यांनी ही गोष्ट एकलव्याला सांगितली. मात्र एकलव्याला धनुर्विद्येतील श्रेष्ठ योद्धा व्हायचे होते. त्याने विचार केला, स्वतःच्या ज्ञानाने गुरु द्रोणाचार्यांना प्रभावित करून त्यांचा शिष्य व्हावं. म्हणून एकलव्य गुरु द्रोणाचार्यांना भेटायला गेला. स्वतःची ओळख सांगितली. तो शस्त्र अस्त्र कलेत कसा निपुण आहे याबाबत माहिती दिली. त्याने गुरु द्रोणाचार्यांना प्रभावित करण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि शेवटी आपली इच्छा मांडली. तो म्हणाला, गुरुदेव, मला तुमचा शिष्य होण्याची इच्छा आहे. तुमच्याकडनं धनुर्विद्या शिकण्याची इच्छा आहे. काय तुम्ही मला आपला गुरु म्हणून स्वीकाराल? गुरु द्रोणाचार्य एकलव्याच्या कलेवर प्रभावित झाले होते. ते म्हणाले, एकलव्य, तू गुणी आहेस, तू श्रेष्ठ योद्धा आहेस, परंतु मी तुझा शिष्य म्हणून स्वीकार करू शकत नाही. त्यावर एकलव्य म्हणाला, का गुरुदेव? तुम्ही माझा शिष्य म्हणून स्वीकार का करू शकत नाही? योद्धा बलवान असे तुझसी, योद्धा बलवान असे तुझसी, एकलव्य असे म्हणे जे जगती. तू शस्त्रास्त्र विशारद, तू शस्त्रास्त्र विशारद, जगी श्रेष्ठ शिष्य तुझसे वदती. राम 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 हरे हरे राम 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 सीतापती राम 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 रघुत्तम राम 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 सीतापती राम 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 हरे हरे राम राम. एकलव्य म्हणाला, का गुरुदेव? तुम्ही माझा शिष्य म्हणून स्वीकार का करू शकत नाही? माझ्यात काही कमी आहे का? गुरु द्रोणाचार्य म्हणाले, एकलव्य, मी पोटार्थी आहे, अर्थात विद्यादान करून अर्थार्जन करतो. थोडक्यात सांगायचे झाल्यास तर हस्तिनापूरच्या राजाशी माझा करार आहे. त्याचे नियम आहे की मी फक्त ब्राह्मण आणि क्षत्रिय विद्यार्थ्यांना धनुर्विद्या शिकवली पाहिजे. त्यावर एकलव्य म्हणाला, गुरुदेव, हा तर अन्याय आहे. मी ब्राह्मण नाही किंवा मी क्षत्रिय नाही म्हणून मला शिक्षण नाही. गुरु द्रोणाचार्य म्हणाले, एकलव्य, नियम आणि धोरण राजा बनवितो, बाकी सगळे त्याचे पालन करीत असतात. मी राजाचा सेवक आहे, माझ्या मर्यादा आहे, तेव्हा मी तुझा शिष्य म्हणून स्वीकार करू शकत नाही. असे जर केले तर राजा माझ्यावर नाराज होईल. मी शिक्षेस पात्र होईल. एकलव्य दुःखी मनाने, जड अंतःकरणाने एकलव्य परतला. त्याने विचार केला, गुरु द्रोणाचार्यांची खरंच असहाय्यता होती की त्यांना मला शिकवायचे नव्हते. शिक्षण घेणे हे माझे प्रण आहे, गुरु द्रोणाचार्यांचे नाही. त्यांच्याबद्दल नकारार्थी विचार करण्यापेक्षा मी स्वतःच्या प्रयत्नाने स्वतःला श्रेष्ठ धनुर्धर म्हणून सिद्ध करायला पाहिजे. यासाठी स्वतः मेहनत केली पाहिजे. मंडळी, एकलव्याने गुरु द्रोणाचार्यांचा तिरस्कार का केला नाही? त्यांचा पुतळा का उभारला? असे प्रश्न आपल्यालाही पडत असतील. तर याचे उत्तर असे आहे की एकलव्याला गुरुचे मूल्य माहिती होते. एकलव्याला प्राथमिक शिक्षणाचे धडे गुरुकडूनच प्राप्त झाले होते. सामान्य मुलांप्रमाणे एकलव्यालाही गुरूंनी शिकविले होते. गुरु द्रोणाचार्यांकडे जाण्याआधी एकलव्यालाही शिक्षकांनीच शिकविले होते. तेव्हा गुरुशिवाय ज्ञान नाही हे एकलव्याला चांगलेच माहिती होते. गुरुवरील निष्ठा, प्रेम, आदर, आज्ञाधारकता एक श्रेष्ठ शिष्य बनवितो. गुरु द्रोणाचार्यांनी एकलव्याला गुरु होण्यास नकार दिला, परंतु एकलव्याने शिष्य होण्यास नकार दिला नाही. त्याने गुरु बदलविण्याचा विचारही केला नाही. एकलव्याने गुरु द्रोणाचार्यांची घृणा केली नाही. आव्हान स्वीकारले, गुरुविने शिक्षण घेण्याची परंपरा सुरू करण्याची शपथ घेतली. ज्या गुरुने शिकविणे नाकारले त्याच गुरूंचा पुतळा उभारला, प्रेरणा घेतली आणि धनुर्विद्येला प्रारंभ केला. आव्हाने कुणाची भीक नसतात, आव्हाने असतात
लागतात स्वतःची सामर्थ्य. जग जिंकायचे म्हटल्यावर स्वतः चालावे लागतात. दुसऱ्यांची बोट पकडून किती काळ चालणार. कर सामर्थ्य संवर्धन, उचल पुन्हा तू गोवर्धन. वायुपुत्र तू थेट धडक दे, अनुरेणूंना आकाश भेट दे. कर सामर्थ्य संवर्धन, उचल पुन्हा तू गोवर्धन. सहस्त्र भास्कर एक हो, ब्रह्मांड विस्फोट तेज हो. दशाननाचा मुक्तिराम तू, हिंदू धर्म विवेक हो. कर सामर्थ्य संवर्धन, उचल पुन्हा तू गोवर्धन. वायुपुत्र तू थेट धडक दे, अनुरेणूंना आकाश भेट दे. संस्कार श्लोक समर्थ हो, अभंग वेद अर्थ हो. भीष्म प्रतिज्ञेत व्यक्त कृष्ण शिष्य पार्थ तू. कर सामर्थ्य संवर्धन, उचल पुन्हा तू गोवर्धन. वायुपुत्र तू थेट धडक दे, अनुरेणूंना आकाश भेट दे. कर सामर्थ्य संवर्धन. हिंदू ध्वज उतुंग हो, सह्याद्री तू अभंग हो. शिवबाचा शौर्यनाद तू, विजयी पर्व स्तंभ हो. कर सामर्थ्य संवर्धन, उचल पुन्हा तू गोवर्धन. वायुपुत्र तू थेट धडक दे, अनुरेणूंना आकाश भेट दे. कर सामर्थ्य संवर्धन, उचल पुन्हा तू गोवर्धन. एकलव्याने विना गुरु धनुर्विद्येत श्रेष्ठत्व प्राप्त करायला सुरुवात केली. गुरुशिवाय ज्ञान नाही हे तर सत्यच आहे, परंतु गुरु नसेल तर काय ज्ञान प्राप्त करू नये. एकीकडे गुरु द्रोणाचार्य, अर्जुन, युधिष्ठिर, भीम इत्यादींना धनुर्विद्या शिकवत होते, तर गुरु द्रोणाचार्यांच्या प्रतीकापासून प्रेरणा घेऊन एकलव्य धनुर्विद्या शिकत होता. आता या परिस्थितीत मी तुम्हाला विचारते, एकलव्य श्रेष्ठ की अर्जुन? एकलव्य श्रेष्ठ असे जर तुम्हाला वाटत असेल तर मी सांगू इच्छिते, इथे बसलेल्या प्रत्येक एका अर्जुनात एक एकलव्य लपलेला आहे. असामान्य गोष्टी माणसाच्या जगात करीत असतात, तेव्हा एकलव्याचा मार्ग अवलंबा. वर्ग कोणताही असो, अभ्यास करताना नेहमी नजरेसमोर एकलव्य असला पाहिजे. गुरु माणूस आहे, तो कमजोर पडू शकतो, मात्र विद्यार्थ्याने कमजोर पडायला नको. एकाग्रता, एकनिष्ठता, प्रचंड मेहनत, अचूकता, सातत्य म्हणजे एकलव्य होय. तेव्हा मंडळी, यश, चमत्कार जादू टोना करून मिळत नाही, त्यासाठी परिश्रम करावे लागतात. तेव्हा आपलं ध्येय अचूक ठेवा, ध्येयाकडे आगेकूच करा. समस्या, अडथळे येतील, मात्र बाजीगर तोच जो त्या समस्या आणि अडथळ्यांना हरवितो. कारण डर के आगे जीत है, डर के आगे जीत है. अपयशाच्या अपमानाने खचून जाऊ नका. जेवढा मोठा अपमान तेवढे मोठे रचनात्मक झाले पाहिजे, कन्स्ट्रक्टिव्ह झाले पाहिजे. या जगात पदोपदी अपमान सहन करून पुढे जावे लागते, तेव्हा अपमानाचा घूट गिळा, कन्स्ट्रक्टिव्ह बना. पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती. बेहोश होऊन धावलो ध्येय पथावरती. कधी न थांबलो विश्रांती, सव पाहिले न मागे. बांधून शकले कीर्तीचे वा प्रीतीचे धागे, बांधून शकले कीर्तीचे वा प्रीतीचे धागे. मला तुमच्या सन्मानार्थ, एकलव्याच्या सन्मानार्थ म्हणावेसे वाटते, तू शख्स कही, तू अक्स कही, तू कष्ट नित्य प्रेरणा त्याग है. तू पुरुषोत्तम, तू उत्तमोत्तम, तू श्वास हव्यास व्यास है. प्रथा नहीं प्रथा सही, तू शांत सा तूफान है. तू मंद मंद गंध सुगंध, हर क्षितिज तेरा सम्मान है. तुझे जीतना वही जहां हारना नहीं, बलस्थल ही तेरी दुंदुबी है. तू अकल्प, तू विकल्प, अपरिहार्यता का तू अर्थ है. तू रंग संग अंग अभंग, प्रेरणा श्रुत अपरंपार है. तू शस्त्र अस्त्र चारित्र चरित्र, जन जन का आशावाद है, जन जन का आशावाद है. एके दिवशी गुरु द्रोणाचार्य त्यांच्या काही शिष्यांसोबत आणि कुत्र्यासोबत एका अरण्यात शिकारीसाठी निघाले. ते योगायोगाने त्याच अरण्यात गेले जिथे एकलव्य राहत होता, धनुर्विद्येची साधना करीत होता. गुरु द्रोणाचार्यांचा कुत्रा रस्ता चुकून एकलव्याच्या आश्रमात पोहोचला. एकलव्याने प्रथम कुत्र्याकडे लक्ष दिले नाही, परंतु आपल्या साधनेत खोळंबा होतो आहे हे बघितलं आणि एकलव्याने कुत्र्याच्या जिभेवर बाण फेकले. हे होते एकलव्याचे कौशल्य. यावरनं एकलव्य किती श्रेष्ठ धनुर्धर असेल हे लक्षात येईल. जिभेवर बाण लागलेला कुत्रा पळत पळत गुरु द्रोणाचार्यांकडे गेला. कुत्र्याच्या जिभेला बाण लागलेला बघून गुरु द्रोणाचार्यांना आश्चर्य वाटले. अर्जुनासहित समस्त कौरव पांडवांना धक्का बसला.
जी कला गुरु द्रोणाचार्यांनी अर्जुनाला शिकवली नव्हती, ती कला प्राप्त असणारा कोण श्रेष्ठ धनुर्धर आहे? अर्जुन म्हणाला, गुरुदेव, जी कला तुम्ही मला शिकवली नाही, ती कला प्राप्त असणारा कोण श्रेष्ठ धनुर्धर आहे? गुरु द्रोणाचार्यांकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं आणि या प्रश्नाचं उत्तर शोधण्याकरिता ते त्या आश्रमात गेले. एकलव्य आपली धनुर्विद्येची साधना करीत होता. एकलव्य म्हणाला, गुरुदेव आपण येथे यज्ञाने दानाने वेदाने शक्य होय न तपाने दर्शन गुरुचे ऐसे जे झाले मज शक्य आज भाग्याने. राम 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 हरे हरे राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघुत्तम राम 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 हरे हरे राम राम. एकलव्य म्हणाला, गुरुदेव आपण येथे. गुरु द्रोणाचार्य म्हणाले, कुत्र्याच्या जिभेवर तू बाण भेदलेस. एकलव्य म्हणाला, माफ करा गुरुदेव, मुक्या प्राण्यावर मी प्रहार नव्हता करायला पाहिजे, परंतु त्याच्या भुंकण्याने माझ्या साधनेत व्यत्यय येत होता, तेव्हा त्याचे भुंकणे बंद करण्याकरिता मला त्याच्या जिभेवर बाण भेदावे लागले. गुरु द्रोणाचार्य म्हणाले, कोण आहे तुझे गुरु? कोणी शिकवली तुला धनुर्विद्या? एकलव्य म्हणाला, गुरुदेव, माझे गुरु आहेत गुरु द्रोणाचार्य, त्यांच्यापासूनच मी धनुर्विद्या शिकलो आहे. गुरु द्रोणाचार्य म्हणाले, मी तुला ज्ञान दिले नाही, तुला शिकविले नाही, तेव्हा मी तुझा गुरु कसा होईल? एकलव्य म्हणाला, गुरुदेव, तुम्हाला मला शिष्य म्हणून स्वीकारायला अडचण होती, परंतु मला तुम्हाला गुरु म्हणून स्वीकारायला कोणतीच अडचण नव्हती. एक श्रेष्ठ शिष्य बनण्याकरिता एका महान गुरुची गरज असते. एक श्रेष्ठ शिष्य बनण्याकरिता एका महान गुरुची गरज असते. तेव्हाच आपल्या परवानगीशिवाय आपला पुतळा उभारला, त्यापासून प्रेरणा घेतली आणि धनुर्विद्येला प्रारंभ केला. तेव्हा आपणच माझे गुरु झालात ना. गुरु द्रोणाचार्य म्हणाले, इतकी अचूकता कशी साध्य केलीस एकलव्य? एकलव्य म्हणाला, गुरुदेव, सुईच्या टोकाची ज्याला आभाळभर माहिती असते त्याला विद्वान म्हणतात. सुईच्या टोकाची ज्याला आभाळभर माहिती असते त्याला विद्वान म्हणतात. तर अचूक नेम येईपर्यंत अहोरात्र वेद घेणारा धनुर्धर होय. अहो, अभ्यासालाही थकवा यावा एवढा अभ्यास केला गुरुदेव, बस एवढेच काय ते केले. गुरु द्रोण म्हणाले, तुला इतर शिष्यांसारखे खेळावेसे नाही वाटले, मनोरंजन करावेसे नाही वाटले, या अभ्यासाचा कंटाळा नाही आला? एकलव्य म्हणाला, गुरुदेव, शूर वीर अर्जुनाला अभ्यासाचा कंटाळा येत नाही. गुरु द्रोणाचार्यांचा आवडते शिष्य असलेल्या अर्जुनाला मनोरंजनात वेळ घालावेसे वाटत नाही. धनुर्धर अर्जुनाला अभ्यासाचा कंटाळा येत नाही, मग गुरुदेव, गुरु नसलेल्या ब्राह्मण वा क्षत्रिय नसलेल्या एकलव्याला थकून कसे चालेल? मला तर अर्जुनापेक्षा 3 पट जास्त मेहनत करावी लागेल ना गुरुदेव. गुरु द्रोणाचार्यांना एकलव्यामध्ये असामान्य धनुर्धारी दिसला, अर्जुनापेक्षाही श्रेष्ठ धनुर्धर दिसला. गुरूंना अर्जुनाला दिलेल्या वचनाची आठवण झाली. गुरूंनी अर्जुनाला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचे वचन दिले होते आणि हेच वचन पाळण्यासाठी गुरु द्रोणाचार्यांनी एकलव्याला एक प्रश्न विचारला. एकलव्या, तू सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनून काय करणार आहेस? एकलव्य म्हणाला, गुरुदेव, मला सेनापती व्हायचं आहे. गुरु द्रोणाचार्य म्हणाले, तुला कोणत्या सेनेचा सेनापती व्हायचा आहे? एकलव्य म्हणाला, मला माझ्या बाबांच्या सेनेचा सेनापती व्हायचा आहे. राजा व्यातराज हिरण्यधनु राजा जरासंधाच्या सेनेशी निगडित होता.
तो नेहमी जरासंधाच्या सेनेकडून लढायचा. राजा जरासंध मथुरा व हस्तिनापूरचा शत्रू होता. अर्थातच भगवान कृष्ण अर्जुनाचा शत्रू होता. पुढे जाऊन एकलव्य जरासंधाच्या सेनेत जाणार, तो अर्जुनापेक्षाही श्रेष्ठ धनुर्धर होणार, ही काळजी गुरुद्रोणाचार्यांना होऊ लागली. गुरुद्रोणाचार्यांना भविष्याची काळजी होऊ लागली. धर्म विरुद्ध अधर्म, यात अधर्माच्या बाजूने एकलव्य राहणार आणि धर्माच्या बाजूने राहणाऱ्या अर्जुनासाठी तो मोठा आव्हान होणार, याची काळजी गुरुद्रोणाचार्यांना होऊ लागली. आणि म्हणून काही क्षणानंतर गुरुद्रोणाचार्य म्हणाले, एकलव्य, माझ्या परवानगीशिवाय माझा पुतळा उभारला, त्यापासून ज्ञान प्राप्त केले, आता गुरु दक्षिणा तरी देणार आहेस की नाही? ओहो, एकलव्याच्या आनंदाला पारावारच राहिला नाही. कारण एकलव्याची इच्छा होती की आपण गुरुद्रोणाचार्यांचे शिष्य म्हणून ओळखले जावे. त्याला माहिती आहे आपली स्वप्न पूर्ण होणे ही अवघड गोष्ट आहे, कारण त्यासाठी स्वप्नपूर्तीच्या वेळेची शांतपणे वाट बघावी लागते, संयम ठेवावा लागतो आणि संयम ठेवून योग्य क्षणाची वाट बघणे यासारखे दुसरे अवघड काम नाही. एकलव्य म्हणाला, गुरुदेव गुरुदेव, सांगा तुम्हाला काय गुरुदक्षिणा हवी, मी द्यायला तयार आहे. गुरुद्रोणाचार्य म्हणाले, तुझ्या उजव्या हाताचा अंगठा दे, तुझ्या उजव्या हाताचा अंगठा दे. एकलव्य जवळ गुरुचरणा प्रति दिव्य परीक्षा देती. एकलव्य जवळ गुरुचरणा प्रति दिव्य परीक्षा देती. निष्ठा ध्येया वासनीना कधी, निष्ठा ध्येया वासनीना कधी, चढते मागे पुनतिया. साधुजी राजा राम कमोजिया. साधुजी एकलव्याने क्षणाचाही विलंब न करता आपल्या जवळच्या खडग्याच्या मदतीने उजव्या हाताचा अंगठा कापून गुरु दक्षिणा म्हणून गुरुद्रोणाचार्यांना देऊन दिला. केला अभिषेक, केला अभिषेक, केला
द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा गुरुदक्षिणेत घेतला आणि इतिहासात गुरुच्या आदर्शाला गालबोट लागली. महाभारत काळापासून तर आजपर्यंत गुरु शिष्य नात्याच्या परंपरेला लागलेला हा कलंक अधिकाधिक गडद झालेला दिसतो. मात्र वाईटातही चांगल्याची बीजे पेरली गेली असतात. एकलव्य शिष्यांच्या परंपरेत सर्वोच्च स्थानावर विराजमान झाला. विना गुरु घडलेले एकलव्य बघायलाही मिळते. कुत्र्याच्या जिभेवर बाण भेदणारे एकलव्यही बघायला मिळते. मात्र स्वतःचा अंगठा गुरुदक्षिणेत देणारा एकलव्य भूतोन भविष्यती होता. अर्थात महाभारताच्या आधीही नव्हता आणि या जगात पुन्हा कधी होणारच नाही. गुरु द्रोणाचार्यांच्या एकाच चुकीने एकलव्याला इतिहासात आदर्शाचा ध्रुव तारा बनवून दिला. गुरु द्रोणाचार्यांनी आता हा योगायोग होता की गुरु द्रोणाचार्यांनी हे मुद्दाम केलं हे काही सांगता येत नाही. मंडळी, एकलव्याने जर अंगठा दिला नसता ना तर तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनला असता. अर्जुन, युधिष्ठिर, भीम यांच्यासारखा तोही इतिहासात ओळखला गेला असता. परंतु तो एकलव्य बनला नसता. एकलव्य होण्याचे भाग्य अर्जुन, युधिष्ठिर, भीम कुणालाच प्राप्त झाले नाही. देवांना सुद्धा प्राप्त झाली नाही, कारण त्यांनी तेवढं समर्पणच दिलं नाही. तेव्हा मित्रांनो, श्रोतेजन हो, इतिहासाच्या पानावर स्वतःचे नाव कोरायचे असेल तर सर्वोच्च समर्पण देण्याची तयारी ठेवायला हवी. सर्वोच्च समर्पण पैसा, प्रतिष्ठा कदाचित देणार नाही, मात्र हेच आपला मार्ग निर्माण करते. हे मार्ग प्रेरणेचे स्रोत बनतात आणि या प्रेरणादायी मार्गावरनं येणाऱ्या हजारो पिढ्या वाटचाल करीत असतात. एकलव्य तुमच्या आणि माझ्यासाठी दिशा दर्शवणारा दीपस्तंभ बनला. आता आपली वेळ आहे. येणाऱ्या नव्या भारतासाठी, नव्या विश्वासाठी आपण दीपस्तंभ बनवूया. जग जिंकूया. भारत मातेचे शिर उंच उंच नेऊया. हे चिदान दे ग देवा, देवा हे चिदान देवा, देवा हे चिदान दे ग देवा. तुझा वीस
इथे मी माझ्या कीर्तनाला पूर्ण विराम देते. धन्यवाद. नमस्कार. आजच्या दुसऱ्या स्पर्धकेचं नाव आहे श्रुती वाघ. श्रुतीनी मानसशास्त्र, संस्कृत साहित्य, शास्त्रीय संगीत, कीर्तनशास्त्र याच्यामध्ये शास्त्रोक्त शिक्षण ती घेत आहे. तिचे कीर्तन गुरु आहे भ दिलीप बुवा डबील, नागपूर. श्रुतीला शुभेच्छा. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्रीगुरवे नमः. श्रीसरस्वत्यै नमः. सजयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नानाम्. या कुन्देन्दुतुषारहारधवला, या शुभ्रवस्त्रामृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. परमानन्दमाधवं परमानन्दमाधवं परमानन्दमाधवं. गोपालकृष्ण भगवान की जय. सीताकांत स्मरण जय जय राम. नमः पार्वती पते हर हर महादेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय. यज्ञेश्वर महाराज की जय. सब संतन की जय. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, राष्ट्रदेवो भव. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी राजा राम.
गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु सद्गुरुनाथ महाराज की जय अंबा माता की जय देवर्षि नारद महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय भारत माता की जय 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 वीर समर्थ जेथे जातो तेथे तू माझा संगाती जेथे जातो तेथे तू माझा संगाती चालवीसी हाती भैरोनीरा चालवीसी हाती भैरोनीरा जेथे जातो
संगाती चालवी हाती भरोनीया चालवी हाती भरोनीया जेथे जातो तेथे तू माझा संगाती तू माझा संगाती तू माझा संगाती जगाच्या कल्याणा सतत झटती जे त्रिभुवनी नमू त्या साष्टांगे दैवत असे नारद मुनी आम्हाला शक्ती द्या बुद्धी प्रभूचे दान करण्या कृपा दृष्टी ठेवा कीर्तनीया रंग भरण्या देवर्षी नारद महाराज की जय. संत श्रेष्ठ तुकोबारायांचा हा अभंग आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की त्यांनी जो कोणता अभंग रचला त्या अभंगाच्या रचनेमागे त्यांच्या जीवनातील एक एक अद्भुत घटना कारणीभूत ठरलेली आहे. त्यांच्या जीवनाचा पूर्वार्ध हा अगदी सुख समृद्धीनं परिपूर्ण आणि आयुष्याचा उत्तरार्ध मात्र दारिद्र्य आणि मानहानीनं पिचून गेलेला होता. 12 वर्षाच्या दुष्काळानं जेव्हा त्यांना देशोधडीला लावलं तेव्हाचा अनुभव सांगताना ते म्हणतात, पोपला पाटील गावीचे हे लोक पोपला पाटील गावीचे हे लोक आता घाली भीक कोण माझ आता घाली भीक कोण माझ काय खावे आता कुणीकडे जावे काय खावे आता कुणीकडे जावे गावात राहावे कोण्या गळे गावात राहावे कोण्या बळ गावात राहावे कोण्या बळे तुका म्हणे यांचा संग न विभला तुका म्हणे यांचा संग न विभला शोधित विठ्ठला जाऊ आता शोधित विठ्ठला जाऊ आता शोधित विठ्ठला जाऊ आता. अशा उद्विग्न अवस्थेत ते भंडाराच्या डोंगरावर जाऊन बसले. विठ्ठल चिंतन करत होते आणि मनात अनेक प्रश्नांचा गोंधळ सुरू होता. खरंच या जगात देव आहे का? असेल तर त्याने आपली अशी परवड का करावी? दुर्दैवाच्या दशावतारानं त्या दशावतारी परमात्म्यावर मात करून आपल्याला अशा लाजिरवाण्या अवस्थेत आणून सोडावं. सत्य काय, असत्य काय, सार काय, असार काय, वेद, उपनिषद, तत्वज्ञान, पुराण एक मुखानं सांगतात तो आहे. मग खरंच तो कुठे आहे? असा मनातला गोंधळ इतका पराकोटीला गेला की आपल्या पोटात 3 दिवस झाले अन्न पाणी नाही याचंही त्यांना भान राहिलं नाही. पण शरीरानं तरी किती तग धरावा. पण योगायोग पहा, 4थ्या दिवशी तळेगावचे गंगाधर पंत मवाळ नावाचे सावकार त्या भंडारा डोंगरावर आले आणि विठ्ठल चिंतनात मग्न असलेल्या तुकोबांना म्हणाले, बुवा, अहो माझी एक दुपटी म्हैस सुकली आहे, ती कुठं सापडेल का हो? आता बुवांना पण त्याची ब्यातच टाळायची होती. तुकोबा अगदी सहज म्हणाले, अहो घरी जा, तुमची म्हैस गोठ्यात उभी आहे. आणि काय चमत्कार सांगावा, गंगाधर पंत घरी येऊन बघतात तर त्यांची म्हैस गोठ्यात शांतपणे कडबा खात बसली होती. कुंडली कवरदा हरी विठ्ठल. तुकोबांच्या वाणीची ती प्रचिती पाहून गंगाधर पंत त्यांच्यासाठी भंडारा डोंगरावर जेवण घेऊन गेले आणि त्या दिवसापासून रोज महाराज जेवले की नाही याची जातीनं काळजी घेऊ लागले. ही सगळी घटना तुकोबांना देखील फार चमत्कारिक वाटली आणि तुकोबा म्हणाले, भगवंता पांडुरंगा, तू इतका जवळ असताना तू आहेस की नाहीस अशी शंका या करंट्या मनात यावी. आणि याच विचारातून महाराजांना हा अभंग स्फुरला. ते म्हणतात, जेथे जातो तेथे तू माझा संगाती चालविसी हाती धरोनिया चालू वाटे आम्हा तू
तुझाची आधार चालविसी भार सवे माझा सद्गुरुनाथ महाराज की जय. बाकी सगळं जग आपल्याला सोडून जाईल, आपणही हे जग सोडून जाऊ, पण तो सर्वशक्तिमान परमात्मा कायम आपल्या सोबत आहे. त्याच्याच साक्षीनं आणि कृपेनं आपले सगळे व्यवहार चाललेले आहेत. आणि हे सत्य स्वीकारण्यात लोकांना कमीपणा का वाटतो हेच मला कळत नाही. आता कोणी असं करून दाखवू शकतं का? सूर्य चंद्रापासून आपली संगत कोणीतरी सोडवून दाखवू शकतं का? शास्त्रकार म्हणतात यद्भयाद्वातिवातोऽयं सूर्यस्तपति यद्भयात् वर्षतिन्नोदः सग्नि मृत्युर्धावति पंचमः. सद्गुरुनाथ महाराज की जय. त्याच्याच कृपेनं वारा वाहतो, त्याच्याच कृपेनं अग्नी जाळू शकतो आणि प्रत्यक्ष मृत्यूवर देखील त्याचीच सत्ता आहे. सत्तेने प्रभुचाच सूर्य उगवे, त्याच्याची सत्ता बळे. वारा वाहतसे नभी तरुलता, देता ती पुष्प फळे. पाण्याचा करितात मेघ समयी, वर्षाव भूमीवरी. देते धान्य समृद्ध भूमी अवघी, त्याचीच सत्ता खरी. सद्गुरुनाथ महाराज की जय. बोलणारा, पाहणारा, ऐकणारा हा सर्व नारायणच आहे. अहो, आपण समजा बोलणारे, पाहणारे, ऐकणारे राहिलो असतो तर कुणी मुका, कुणी बहिरा, कुणी अंधळा असं झालंच नसतं. केनोपनिषदकार काय म्हणतात? श्रोत्रस्य श्रोत्रम मनसो मनोयत, वाचो वाचम तद्धि प्राणस्य प्राण. आणि याचाच भावार्थ सांगताना माऊली म्हणते, जे मनाचे मन, जे नेत्राचे नयन, कानाचे कान, वाचेची वाचा, जेणे ते जे, वाचेची वाच्य सुचे. जे वाचा प्रकाशिजे, हे के आहे. जेव्हा आपल्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी घडू लागतात ना, तेव्हा स्वकर्तृत्वाचा आभास होतो असं म्हणतात. तो कसा असतो तर 3 वर्षाचा मुलगा आपल्या बापाला कुस्ती ठरवतो. आता खरंच 3 वर्षाचा मुलगा आपल्या बापाला कुस्ती ठरवू शकतो का? पण नाही. मुलांना खेळवण्यासाठी तो बाप खाली पडतो आणि तो मुलगा मी बाबांना पाळलं, मी बाबांना पाळलं असं म्हणून टाळ्या पिटून जोरजोरात नाचू लागतो. आणि हा आभास जो निर्माण होतो त्याला स्वकर्तृत्वाचा आभास असं म्हणतात. अहो, भरपूर पैसे आहेत, सगळी साधन सामुग्री आहे, जगातील प्रख्यात डॉक्टर्स भोवती जमलेले आहे, पण आपल्या आडव्या झालेल्या प्रिय व्यक्तीला आपण उभा करू शकत नाही. आणि या गोष्टीचा प्रत्यय सध्या आपल्याला रोजच येतो आहे. कारण सगळ्या गोष्टी या त्याच्यावर अवलंबून आहेत. त्याच्याच कृपेनं सगळ्या गोष्टी घडत असतात. पण आपल्याला वाटतं की आपणच करतो आणि त्यानंतर असा हा स्वकर्तृत्वाचा आभास निर्माण होतो. तुकोबा काय म्हणतात? मानसाचे देव चालवी अहंता, मानसाचे देव चालवी अहंता. मी एक करता म्हणून नीला, मी एक करता म्हणून नीला. मानसाचे
असा विचार एकदा पक्केपणानं स्वीकारला की आपल्या हातून कोणतंही अनुचित कर्म घडण्याची भीती राहत नाही. मग नीतिशास्त्राचे धडे घ्यायची देखील गरज राहत नाही. टेबला घालून पैसे घेणे, पक्ष निधीच्या नावावर कोट्यावधी रुपये खाणे, दुसऱ्या स्त्रीकडे वाईट वासनेने पाहणे, या सगळ्यांना आपोआप पायबंद बसतो. तो आहे आणि मी त्याच्यावर सर्व काही सोपविलेलं आहे अशी भावना मनात धरून एकदा का जीवन जगायला सुरुवात केली की जीवन इतकं सुंदर आणि पवित्र होऊन जातं की त्या पावित्र्यानं आणि सौंदर्यानं संपूर्ण जग जिंकता येतं. आणि या अशाच रहस्यामध्ये स्वामी विवेकानंदांनी जो दिग्विजय केला तो साठवलेला आहे, तो सामावलेला आहे आणि तो आपण त्यांच्या चरित्रातून बघूया. जेथे जातो तेथे तू माझा संगाती, जेथे जातो तेथे तू माझा संगाती, चालवीसी हाती घरोलिया, चालवीसी हाती घरोलिया, जेथे जातो तेथे तू माझा संगाती, जेथे जातो तेथे, जेथे जातो तेथे, जेथे जातो तेथे तू माझा संगाती. आता कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे 2 मिनिटं नामस्मरण करून आपण आख्यान भागाकडे वळूया. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, 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 पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय, भारत माता की जय. जय जय रघुवीर समर्थ. सोन्याचा कोठे दूर तर भारत वर्षामध्ये, सोन्याचा कोठे दूर तर भारत वर्षामध्ये, रत्नांच्या कोठे खाणी तर आर्यावर्तामध्ये, रत्नांच्या कोठे खाणी तर आर्यावर्तामध्ये, अमृताची वृष्टी कोठे तर हिंदुस्थानामध्ये, अमृताची वृष्टी कोठे तर हिंदुस्थानामध्ये, हे यश परक्यांनी गावे, मन अगदी मोहून जावे, तारूवर पटपट यावे, ताहायाची सुंदरता एक काळ ऐसा होता, ताहायाची सुंदरता एक काळ ऐसा होता, एक काळ ऐसा होता, एक काळ ऐसा होता. भारतवर्ष, आर्यावर्त, हिंदुस्थान म्हणून ज्या आपल्या मातृभूमीचा लौकिक सर्व जगतात पसरलेला आहे, त्या आपल्या मातृभूमीत कधी काळी सोन्याचा धूर निघत होता, रत्नांच्या खाणी होत्या, अमृताचा पाऊस पडत होता असे इतिहास सांगतो. याचाच अर्थ काय तर सोन्यासारखे मौल्यवान विचार, डोळे दिपवून टाकणारी नररत्ने आणि अमरत्व बहाल करणारं तत्वज्ञान आपल्या मातृभूमीनं सगळ्या जगाला दिलं. अहो, एकेका प्रांताचा इतिहास बघितला तर
साक्ष पडते. बंगाल सुचिर भूमी, बंगाल सुचिर भूमी, नररत्नांचीच होयती खाण. सापडली बहुरत्ने, सापडली बहुरत्ने, पूर्वी मिळतील आज होणार. राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघुत्तमा राम 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 हरे हरे राम राम. अहो, बंगालच्या उपसागराच्या पोटात जितकी रत्ने दडून बसली नसतील ना, त्यापेक्षा कितीतरी पटीनं अधिक नररत्ने बंगालच्या घराघरात जन्माला आली. थोर भाग्याचा बंग प्रांत आहे, थोर भाग्याचा बंग प्रांत आहे, देशभक्तीचा पूर वाहत आहे, देशभक्तीचा पूर वाहत आहे. जणू रत्नाकर होय विभूतीचा, जणू रत्नाकर होय विभूतीचा, देशभक्तांचा शूरवीर साचा, देशभक्तांचा शूरवीर साचा. देवभक्ती आणि देशभक्तीच्या अपूर्व संगमात देशाला न्हावून काढणाऱ्या चैतन्य महाप्रभूंपासून ते चलो दिल्लीची गर्जना करून इंग्रजांच्या पोटात धडकी भरवणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या त्या उज्ज्वल परंपरेनं आपल्या दिग्विजयाचे झेंडे देश विदेशात नेऊन रोवले. आणि याच परंपरेचा वारसा सांगणारे श्री रामकृष्ण आणि स्वामी विवेकानंद म्हणजे आधुनिक युगातले क्रांतिकारी दार्शनिकच. आपलाच धर्म जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ आहे असं सांगून इतर धर्माला हिणवण्याचं अमेरिकेचं कुटील कारस्थान त्यांच्याच घरात जाऊन विवेकानंदांनी अशा कौशल्यानं उद्ध्वस्त करून टाकलं की दुसऱ्या दिवशीपासून सगळी अमेरिका त्यांच्या पायावर नतमस्तक झाली. कलकत्त्यातील दत्त कुटुंबात विश्वनाथ बाबू आणि भुवनेश्वरी मातेच्या पोटी जन्माला आलेल्या या बालकानं 12 जानेवारी 1863 रोजी या बालकाचा जन्म झाला. आणि या बालकानं दक्षिणेश्वरी वास्तव्याला असलेल्या श्री रामकृष्ण परमहंसांच्या सहवासात राहून जी कृपा संपादन केली आणि जो दिग्विजय केला तो इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला. पण नरेंद्रापासून विवेकानंद होईपर्यंतचा त्यांचा हा प्रवास सुखासुखी झालेला नाही. नरेंद्राला ईश्वराबद्दल जिज्ञासा तर प्रचंडच होती, पण प्रत्यक्ष अनुभवाशिवाय त्याचं मन ईश्वर स्वीकारायला तयार नव्हतं. अहो, कोणीही साधू संत महंत त्याला भेटला की तो या प्रश्नाचं हत्यार त्यांच्यावर उपसायचा. कोणता प्रश्न? या नयनानी ईश्वर तुम्ही, या नयनानी ईश्वर तुम्ही, देखियला काहू सांगा, देखियला काहू सांगा, देखियला काहू. कोणीही साधू संत महंत नरेंद्राला भेटला की तो आपल्या ठेवणीतलं हत्यार त्यांच्यावर उपसायचा. पण आजपर्यंत कुणीही त्याला या प्रश्नाचं समाधानकारकपणे उत्तर दिलेलं नव्हतं. बरं, आपल्याकडे या प्रश्नाचं उत्तर नसेल तर त्या प्रश्नाला फाटे पाडून विषयांतर करणाऱ्या विद्वानांची संख्या काही कमी नव्हती. आणि असं कोणी करताना दिसू लागलं
की नरेंद्र त्यांना फटकारून म्हणे, प्रत्यक्ष देव पाहिला असेल तर बोला, नाहीतर उठा. आणि एक दिवस या प्रश्नाच्या उत्तरात निघालेले असताना नरेंद्राची रामकृष्ण परमहंसांची भेट झाली आणि नरेंद्राने आपल्या ठेवडीतलं हत्यार त्यांच्यावर उपसलं. या नयनाने ईश्वर तुम्ही, या नयनाने ईश्वर तुम्ही, देखिलेला का हो, सांगा देखिलेला का हो, सांगा देखिलेला का हो. आणि काय आश्चर्य, अहो रामकृष्ण लगेच हसून म्हणाले, होय बेटा, होय तुला मी बघतो जैसा, होय तुला मी बघतो जैसा, देखिला मी ईश्वर तैसा, देखिला मी ईश्वर तैसा, दाविन तुझसी जरी बेटा, दाविन तुझसी जरी बेटा, इच्छिसी त्या हो, सांगा देखिला का हो, सांगा देखिला का हो, सांगा देखिला का हो. आणि रामकृष्णांच्या तोंडून निघालेले ते उद्गार ऐकून नरेंद्र तर थक्कच झाला आणि तिची थक्क मुद्रा पाहून रामकृष्ण लगेच हसून म्हणाले, जो रामकृष्ण झाला, जो रामकृष्ण झाला, सांप्रत तो रामकृष्ण झाला से, जो रामकृष्ण झाला, सांप्रत तो रामकृष्ण झाला से, ठासूनी सांगे ऐसे, ठासूनी सांगे ऐसे, ऐसा कोणी कधी न झाला से. रामा 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 हरे हरे, रामा 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 सीतापते नामा, रामा 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 रघुत्तमा, रामा 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 हरे हरे, रामा रामा. अरे वेड्या, जो राम झालेला होता, जो कृष्ण झालेला होता, तोच आता या क्षणाला तुझ्या पुढे रामकृष्ण म्हणून उभा आहे. आणि बोलता बोलता रामकृष्ण परमहंसांनी आपल्या पायाचा अंगठा नरेंद्राच्या गुडघ्याला लावला आणि नरेंद्राला सगळं ब्रह्मांड आपल्या भोवती गोल गोल फिरता आहे आणि आपण कुठेतरी खोल चाललो आहोत असा अनुभव येऊ लागला. हा अनुभव त्याच्यासाठी नवाही होता आणि भीतीदायकही होता. आणि म्हणूनच रामकृष्णांनी आपली लीला आवरली आणि त्यानंतर सतत 5 वर्षे नरेंद्राला आपल्या सहवासात ठेवून ईश्वराच्या अनुभूती संबंधी दिव्य अशी साधना करवून घेतली. ईश्वर सदैव आपल्या सांगातीच असतो याचा साक्षात्कार त्याला घडवून दिला. आणि रामकृष्ण परमहंसांच्या निधनानंतर जेव्हा स्वामीजी भारत यात्रेला निघाले तेव्हा त्यांना त्यांच्या प्रत्येक पावलावर भगवंत हा सदैव आपल्या सांगातीच असतो याचा साक्षात्कार येत गेला. तुकोबांच्या शब्दात सांगायचं झालं तर, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरोनिया. असे अनेक अनुभव स्वामीजींना आले. त्यातला एकच अनुभव सांगते. स्वामीजी राजपुतान्याच्या प्रवासात असताना दुपारी 11 वाजता स्टेशनवर गाडी थांबली आणि सगळेजण डब्याच्या खाली उतरू लागले. स्वामीजी डब्यामध्ये बसलेले होते आणि त्यांच्या समोर एक बनिया मिठाई खाऊन थंडगार पाणी पित होता. स्वामीजी त्याच्याकडे बघत होते आणि बनियाने ते बघितलं. बनिया स्वामीजींना म्हणतो, अहो संन्यासी बुवा, काही उद्योग करा. उद्योग केल्याशिवाय अशी मिठाई आणि थंडगार पाणी मिळत नाही. फुकट भिक्का मागता. स्वामीजी गालातल्या गालात हसले
आणि थोडीशी हवा मिळावी म्हणून डब्यातून खाली उतरले. तोच एक पोट्ट माणूस डब्बा तपासीत कोणाला तरी शोधत म्हणून चालला होता. त्याला स्वामीजी दिसले आणि तो स्वामीजींजवळ धावत धावत आला. स्वामीजींच्या पायावर लोटांगण घातलं आणि आपल्या हातात जे नैवेद्याचं ताट होतं ते स्वामीजीं पुढे ठेवलं आणि स्वामीजींना म्हणाला, स्वामीजी, रामरायांचा प्रसाद आहे, आपल्यासाठीच आणलेला आहे. तेव्हा स्वामीजी म्हणतात, अरे तू ज्याला शोधत आहे तो मी नव्हेच. तेव्हा तो व्यक्ती म्हणतो, नाही नाही, असं होणार नाही. साक्षात प्रभू रामचंद्रांनी मला स्वप्नात 2दा येऊन सांगितलं आणि प्रभू रामचंद्रांनी दाखविलेले स्वामी आपणच आहात. तेव्हा आपण हा रामरायाचा प्रसाद ग्रहण करा आणि मला धन्य करा. हा सगळा प्रसंग तो बनिया बघत होता. स्वामीजींनी तो प्रसाद ग्रहण केला. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम असा जय जयकार केला. आणि हे सगळं झाल्यानंतर तो बनिया त्या डब्यातून खाली उतरला आणि स्वामीजींच्या पायावर लोटांकण घालून म्हणतो, स्वामी क्षमा करावी, स्वामी क्षमा करावी, झाला अपराध दोषिले तुम्हा, प्रापंचिक जीव आम्ही, घोरवी अकुली कशी कळे आम्हा. रामा 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 हरे हरे रामा 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 सीतापते रामा 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 रघोत्तमा रामा 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 हरे हरे रामा रामा. असे अनेक अनुभव स्वामीजींना आले आणि अमेरिकेतील धर्म परिषदेत आलेला अनुभव तर फारच थरारक आणि विलक्षण होता. 11 सप्टेंबर रोजी शिकागोच्या कोलंबसच्या मंदिरात आर्ट पॅलेस नावाच्या सभामंडपात ऐतिहासिक धर्म परिषदेला सुरुवात झाली. अहो काय थाट होता त्या सभेचा. देश देशचे धर्म शिरोमणी जमले होते, मंडपात त्या दृष्टांते ते शुभ्रपाठ सगळे शोभती पाय भोळते, उच्च भिक्षुनी मुंडनपाल, इस्लामी ते गाडीवाल, पाय समाधी महानुभावी, नानकपंथी शीखबंधू, साऱ्या माझे शोभे जैसा, कोहिनूर तो वैदिक पंथ, कोहिनूर तो वैदिक पंथ, कोहिनूर तो वैदिक पंथी. अहो काय थाट होता त्या सभेचा. देश देशचे धर्मशिरोमणी त्या सभेमध्ये जमले होते आणि त्या सभेचं नेतृत्व करण्यासाठी म्हणून मुंबईचे नगरकर आलेले होते. थिओसॉफीचे प्रतिनिधित्व करण्यासाठी म्हणून ॲनी बेझंट आल्या होत्या आणि जैनांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मोहनदास करमचंद गांधी तेथे आलेले होते. स्वामीजी आपल्या आठवणीत सांगताना म्हणतात, एवढ्या मोठ्या सभेपुढे कधीही न बोललेल्या माझ्यासारख्या मूकदुर्बळाला एवढ्या मोठ्या जनसमुदायापुढे भाषण करायचं होतं. माझं हृदय धाड धाड उडत होतं, घशाला कोरड पडली होती, अंग थरथर कापत होतं. माझा क्रमांक 21 होता. स्वामीजी म्हणतात, थरथरली ती काया, थरथरली ती काया, कोरड पडली गळ्यास घाबरलो, दृष्टी मागे गेली, दृष्टी मागे गेली, गुरुराया पाहताच सावरलो. स्वामीजींचा क्रमांक 21 होता. अध्यक्ष डॉक्टर बरोज यांनी नाव उच्चारताच स्वामीजी कसे तरी व्यासपीठावर आले आणि सगळी सभा त्या हिंदू संन्याशावर डोळे रोखून बसली होती. राज्यपिंडात तरुण संन्यासी, राज्यपिंडात तरुण संन्यासी, राज्यपिंडात तरुण संन्यासी, जातो परदेशी शिकागो शहराची, जागतिक धर्म परिषदेला, जागतिक धर्म परिषदेला, हर्षाने देश पूर्ण आला, हर्षाने देश पूर्ण आला, गुरुदेवांना कविता
स्वामीजी कसे तरी व्यासपीठावर गेले. घशाला कोरड पडली होती, सगळं अंग थरथर कापत होतं आणि स्वामीजींनी मागे वळून पाहिलं तर त्यांना असं दिसलं की प्रत्यक्ष रामकृष्ण परमहंस आपला वरद हस्त वर करून त्याला सांगत होते, बेटा नोरेन, सुरुवात कर, मी तुझ्या सोबतच आहे. आणि स्वामीजींच्या तोंडून वैदिक सनातन धर्माचा तो शाश्वत संदेश बाहेर पडला. माय सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका, माझ्या अमेरिकन बंधू भगिनींनो, अहो एखादी विद्युत लहर संचारावी अशी त्या सभेची अवस्था झाली. सगळं सभागृह 1.5-2 मिनिटं टाळ्यांच्या गडगडाटानं गरजून गेलं होतं. अध्यक्ष डॉक्टर बरोज यांना व्यासपीठावर येऊन सगळ्या सभागृहाला शांत करावं लागलं आणि त्यानंतर स्वामीजी म्हणाले, आज सकाळी धर्म परिषदेच्या सुरुवातीला जो घंटा निनाद झाला त्या निनादातून हेच सूचित होतं की सर्व संगाहक जुलूम यामध्ये विरून जातील आणि लेखणीनं आणि तलवारीनं निर्माण केलेलं धर्मवेड या सर्व संगाहक विचारांमध्ये विरून जातील. व्याख्यानाचा बोलबाला झाला, व्याख्यानाचा बोलबाला झाला, व्याख्यानाचा बोलबाला झाला, प्रसिद्धीला आला, रस्त्याला स्वामीची छायाचित्र एक दिवसात झाली त्यात. धन्य गुरु धन्य शिष्यमूर्ती हरी धन्य धन्य शिष्यमूर्ती हरी धन्य गुरु धन्य शिष्यमूर्ती स्वामीजींच्या भाषणानंतर आणि त्या सभेनंतर पुढे अमेरिकन वृत्तपत्रांच्या पानावर स्वामीजींची भाषणं, त्यांच्या भाषणानं भरलेले रकाने याशिवाय दुसरा विषयच उरला नव्हता. आणि हा सगळा दिग्विजयी दौरा आटपून जेव्हा स्वामीजी आपल्या गुरूंच्या पायावर नतमस्तक व्हायला आले त्यावेळी त्यांच्या मनात कोणत्या भावना उचंबळून आल्या असतील हो. तुकोबांच्या शब्दात सांगायचं तर ते देखील आपल्या गुरूंना हेच म्हणत असतील, जेथे जातो तेथे तू माझा संगाती, जेथे जातो तेथे तू माझा संगाती, चालवीसी हाती धरोनिया, चालवीसी हाती धरोनिया, जेथे जातो तेथे तू माझा संगाती, चालवीसी हाती धरोनिया, तुका म्हणे आता खेळतो कौतुके, आले दूध सुखे अंतर्गाही, झाले दूध सुखे अंतर्गाही, जेथे जातो तेथे तू माझा संगाती, चालवीसी हाती धरोनिया, चालवीसी हाती धरोनिया, चालवीसी हाती धरोनिया. सद्गुरुनाथ महाराज की जय. हे चिदानंदेवा देवा तुझा विसरून भावा, गुण गायन आवडे हेची माझी सर्व गोष्ट, घे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी मुखे घालावे आम्हासी, कृष्ण राम 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 राया राघोबारे, राम राया राघोबारे, राम राया राघोबारे. सद्गुरुनाथ महाराज की जय. देवर्षी नारद महाराज की जय. धन्यवाद. सर्व
बाल कीर्तनकारांचे आपण असेच कौतुक करावे हीच आपल्या सगळ्यांकडनं अपेक्षा. त्यानंतर आजच्या आरतीसाठी मी आमंत्रित करत आहे ॲडव्होकेट सुधाताई पंडित, अध्यक्ष श्री दत्त भजन मंडळ यांना आमंत्रित करत आहे. सुधाताई पंडित. त्रिगुणात्मक